Good morning and welcome to my Vedanta classes. My name is Anil Pade. Uh, Today we are discussing about 10 best qualities that makes a great leader because I always believe students are tomorrow's leader. So when we complete your graduate or higher qualification, when we are searching for job, it is always necessary to have a certain qualities. So we are discussing today 10 best qualities that makes a great leader. So we'll go one by one. The first quality is have faith in his ideas and beliefs. त्यांच्या विचारावर आणि विश्वासावर विश्वास असणे. इट इज नेसेसरी टू हॅव अ फेथ ऑन इन हिज लीडरशिप. So what if you explain it the key, it is all about being passionate what you do and having confidence in yourself and your team whom you need to motivate and inspire. म्हणजे हे आपण जे काय करतो त्या आपल्या कामाबद्दल आपण किती उत्कट आहोत आणि स्वतःमध्ये किती आत्मविश्वास आहे आणि तो तुमच्या टीमला किती गतिमान प्रेरणा देतो हे लीडरच्या लीडरशिपवरती अवलंबून असतं. सो हॅव अ फेथ इन हिज आयडियाज अँड बिलीफ. सेकंड, टू मेक टफ चॉईसेस म्हणजे कठीण निर्णय घेणे. इट मीन्स इफ यू हॅव 5 or 6 member employees or member under working on your team, you are in principle potentially responsible for 20 to 25 people including your family. So not only does your family trust on you about choices, but so to do the families of those who work for you. म्हणजे जर आपल्याकडे 5 किंवा 6 मेंबर म्हणजे सभासद किंवा टीम लीडर असतील तर स्वाभाविकपणे आपले कुटुंब पकडून आपण जवळजवळ 20 ते 25 लोकांसाठी जबाबदार आहोत. तर ते फक्त तुमच्या कुटुंबियापर्यंत मर्यादित नसून तुमच्या पूर्ण लोकांच्या विश्वासाची गोष्ट आहे जे तुमच्यासाठी काम करतात याची आपल्याला जाणीव, ॲज अ लीडर आपल्याला त्याची जाणीव असायला पाहिजे. विल गो नेक्स्ट. तिसरं आहे टू नो युअर टीम. टीमची पूर्ण माहिती असणं. लीडर मस्ट नो द स्ट्रेंथ अँड इम्प्रूव्हमेंट एरिया ऑफ एव्हरी टीम मेंबर्स अँड हॅव ग्रेट विजन अँड टू यूज अवेलेबल रिसोर्सेस ॲट हँड बाय टेकिंग कॅल्क्युलेटेड रिस्क अँड इफिशियंटली मॅनेज द आउटकम ऑफ टीम. म्हणजे लीडरने टीम सदस्यांची ताकद आणि सुधारणा क्षेत्र जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच उत्कृष्ट दृष्टिकोन समजावून उपलब्ध साधनांचा उपयोग सशक्त जोखीम घेऊन व्यवस्थितरित्या पार पडणे गरजेचं असते. सो दिस आर द थर्ड क्वालिटी शुड हॅव अ लीडर. तुम्हाला टीमची पूर्णपणे माहिती कळतं. यू शुड नो द टीम. 4, गेट द ॲडमायरेशन ऑफ द टीम. म्हणजे सदस्यांची कौतुक म्हणजे तुमच्या टीमकडून तुम्हाला शाबासकी, कौतुक किंवा आदर मिळणं गरजेचं आहे. Receiving respect is critical to a successful association with someone, at the same time showing that you too care about their work and philosophies. सदस्याकडून आदर मिळवणे हे यशस्वी लीडरसाठी खूप कठीण असतं. तसेच तुम्ही त्याच्या कार्याची आणि त्यांच्या मतांची काळजी घेत आहेत याची त्यांना जाणीव करणं. बिकॉज यू कॅनॉट जस्ट देअर टीम as a team member, you have to respect their opinion, their ideas, their belief system, so they can give a they can give a respect to you. So get the admirations of the team. Then next आहे ट्रस्ट पर्सन टू बी द बेस्ट. सर्वोत्कृष्ट व्यक्ती बनणं किंवा त्यासाठी प्रयत्न करणं. They push the people by articulating their beliefs and to become their best and deliver their optimum, but still make people feel safe because it starts with their hearts. म्हणजे ते सदस्यांना त्यांच्याकडून जास्तीत जास्त क्षमतेनुसार काम करून घेण्यात वागवकार असतात की वागवकार असायला पाहिजे आणि असे
करत असताना त्यांच्या सुरक्षिततेला जेव्हा बाधा येणार नाही हेही ते पाहतात, कारण त्यांचे काम हे अंतःकरणपूर्ण असते. सो लीडर शुड हॅव अ ट्रस्ट ट्रस्ट टू पर्सन टू बी द बेस्ट. सर्वोत्कृष्ट व्यक्ती त्यांच्याकडून दे हॅव टू गेट मॅक्झिमम फ्रॉम देअर टीम. नंतर आठवा आहे सर्व एक ग्रेट कॉज, महान कार्याची अंमलबजावणी म्हणजे उद्देश. ग्रेट लीडर शुड हॅव अमेझिंग ॲम्बिशियस फॉर द कंपनी अँड नॉट फॉर देमसेल्स अँड हॅव द विल टू डू व्हॉट्सो एव्हर नीड इन सर्व्हिस ऑफ ग्रेटर कॉज. लीडरकडे स्वतःसाठी नाही तर कंपनीसाठी आश्चर्यकारक महत्त्वाकांक्षा असायला हवी आणि कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते काहीही योग्य करण्याची इच्छा बाळगणे. सो दे शुड हॅव अ ग्रेट कॉज टू बिकम लीडर. आणि आउट ऑफ लास्ट वन इज अ फोकस ऑन द हेल्पिंग द टीम. टीमला मदत करण्याचे केंद्रस्थान म्हणजे उद्दिष्ट असायला पाहिजे. लीडरशिप इज नॉट अबाउट हू इन चार्ज, इट्स अबाउट इन्शुरिंग युअर टीम remain focused on the goals, keeping them encouraged and helping them to be the best they can be to achieve those goals. म्हणजे लिडरशिप म्हणजे काही मुख्य सूत्रधार असणं नाही, तर ते टीमला त्याच्या उद्दिष्टांना पूर्णतः मदत करत राहणे आणि त्यांना प्रेरणा देणं जेणेकरून ते सतत त्यांच्या कामासाठी तत्पर राहतील. सो दिस इज द नाइन्थ क्वालिटी दॅट आवर लीडर शुड हॅव. अँड देन लास्ट बट नॉट द लिस्ट, डू नॉट लीड बाय पॉवर. तुमच्या पदाने हुद्द्याने किंवा नेतृत्व करू नये. यू कॅनॉट जस्ट force them to do any particular job. So great leader encourage others to follow them and not lead by enforcing individuals to follow them. They too lead by examples. Finally, innovations and creative thinking as the futuristic vision are important to become a great leader. शेवटी लीडर अनुकरणाने प्रोत्साहन देतात आणि नाही हुद्द्याचा दुरुपयोग करून किंवा बलप्रयोग करून ते सुद्धा अनुकरणीय असतात. शेवटी नवीन शोध आणि विचारसरणी भविष्यदृष्टी म्हणून हे महान लीडरसाठी खूप महत्त्वाचं असतं. सो दिस आर द 10 क्वालिटीज वी हॅव सिलेक्टेड आउट ऑफ 50 मोस्ट इन्फ्लुएन्शियल क्वालिटीज. सो when we complete your educations, when you are searching job and once you get the job, you should always try to become a leader, not just joining. After joining just cannot be a member and cannot become a member for forever. So you have to inculcate these qualities, most of these qualities, so to become a team leader. If you try right now as a student, then you can certainly become a good leader. So see that these are the qualities you can succeed to get this in your as a personality. So thank you students, thank you and have a good day. Thank you.